नमस्कार. सर्व कॅशबॅक कंपनीचे आपले कोर कमिटी मेंबर, एजन्सी धारक व तसेच सभासद, आजपासून आपण एक व्हिडिओ सिरीज तयार करत आहोत. त्यामध्ये दररोज एक व्हिडिओ आपल्या कंपनीचा राहील. त्यामध्ये कंपनीचे इत्थंभूत माहिती आपल्याला देण्यात येईल आणि त्या माहितीमध्ये तुम्हाला कंपनीची डिटेल्स देण्यात येईल, प्रोडक्टबद्दल माहिती देण्यात येईल. अशा पद्धतीचा रोज एक कंपनीकडून व्हिडिओ येईल आणि प्रत्यक्षात कंपनीच्या वतीनं त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्यासाठी सोपं जावं, गाईडलाईन ऐकायला सोपी जावीत म्हणून आपण या ठिकाणी व्हिडिओ टाकणार आहोत दररोज. तर आजचा हा पहिला व्हिडिओ आहे. यामध्ये कॅशबॅक कंपनीचे जी आपली सुरुवात झालेली आहे, कॅशबॅक ऑनलाईन ग्रोसरी प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर्ड झालेली आहे 18 सप्टेंबर 2023 रोजी आणि प्रत्यक्षात MLMमध्ये आपली कंपनी उतरली आहे 1 जानेवारी 2025 रोजी. म्हणजे जवळपास आपल्या कंपनीला 19 जवळपास 20 पावणे 2 वर्षे जवळपास झालेले आहेत. तर या पावणे 2 वर्षामध्ये आपल्या कंपनीचे जवळपास एक 3,500 लोक या ठिकाणी आपल्या कंपनीचे सभासद आहेत. कोर कमिटी मेंबर आपले 21 आहेत व तसेच सिनियर टीम लीडर आपले जवळपास 25-30 लोक आहेत. तर आपल्या एजन्स्या, आपल्या कंपनीच्या डीलर एजन्स्या जवळपास प्रमुख एजन्स्या जे आपण तालुक्याला एकच एजन्सी देतो तर ती पण 6 आहेत आणि डिस्ट्रीब्युटर एजन्सी जे आपण समजतो तर ते डिस्ट्रीब्युटर एजन्सीसुद्धा आपल्याकडे जवळपास एक 30 ते 40 डिस्ट्रीब्युटर एजन्सी आहेत, बरोबर आहे. तर आपल्या कंपनीकडे सध्या 55 प्रोडक्ट आहेत. 55मधील स्वतःचे 35 ते 38 प्रोडक्ट हे स्वतःचे आहेत. स्वतः कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते आणि ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग वाई गोरक्षनाथ या ठिकाणी कंपनीचं युनिट आहे. त्या युनिटमध्ये कंपनीची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे. 37 ते 38 प्रोडक्ट स्वतः कंपनी तयार करते. कंपनी प्रोडक्ट तयार करत असल्यामुळे कंपनीचे आपल्याकडे ब्रँड प्रोडक्ट रेंज आहे आणि स्वतः करत असल्यामुळे त्याची गॅरंटी आहे, बरोबर आहे. आता ती गॅरंटी असल्यामुळे कंपनी काय करते की मनी बॅक गॅरंटी देते. म्हणजे जर तुम्हाला प्रोडक्ट नाही आवडलं कंपनीचं तर तुम्हाला कंपनी प्रोडक्ट रिटर्न म्हणजे प्रोडक्टचे पैसे रिटर्न करते. मग ते जॉईनिंगमध्ये जरी तुम्ही प्रोडक्ट घेतलेलं असेल तर कंपनीचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट जे आहे त्याच्यावर कंपनी मनी बॅक गॅरंटी देते. त्यानंतर आपल्या कंपनीचे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग. त्यानंतर आपल्या कंपनीकडे शेतीचे प्रोडक्ट आहेत, जे की ॲग्रो प्रोडक्ट आपण ज्याला म्हणतो ते पण थर्ड पार्टी आहेत. त्याच्यानंतर आपल्या कंपनीचे कॉस्मेटिक प्रोडक्ट आहेत, तर त्या कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये पण आपण थर्ड पार्टी करून घेतो. त्यानंतर आपल्या कंपनीचे लेडीजसाठी खास ब्रँडेड लेडीज पॅड आहेत, ते पण आपल्या कंपनीकडून आपण लॉन्च केलेले आहेत. ते खूप ब्रँडेड आहेत. तर आपल्या कंपनीचे एकंदरीत पाहता टोटल प्रोडक्ट हे ब्रँडेड आहेत, रिझल्टेड आहेत, लोकांचे फीडबॅक आलेले आहेत. त्यामुळं व्यवस्थित आपल्या कंपनीच्या प्रोडक्टबद्दल कुणाचीही आजपर्यंत अडचण आलेली नाही. आता प्रोडक्टबद्दल अडचण आलेली नाही तर प्लॅनसुद्धा कंपनीनं इतर कंपन्यांचा अभ्यास करून कंपनीनं प्लॅन डिझाईन केलेला आहे. आता प्लॅन डिझाईन करत असताना कंपनीनं काय केलं की इतर कंपनीपेक्षा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, जॉईनिंगमध्ये मनी मार्जिन नसताना सुद्धा डेली नीड्सचे प्रोडक्ट आपण जॉईनिंगमध्ये देतो. हा आपल्या कंपनीचा एक प्लस पॉईंट आहे. दुसरा विषय, आपल्या कंपनीच्या पेआउटसुद्धा प्लस पॉईंट आहे. इतर प्रोडक्ट बेस्ड कंपनीपेक्षा आपण जास्तीत जास्त पेआउट देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बक्षीस आणि बोनसमध्ये सुद्धा आपण कमी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. मला तरी असं वाटतं की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणीही कमेंट करून सांगावं आपला प्लॅन बघून की आपल्या कंपनीमध्ये इतर कंपनीपेक्षा खरोखरच पेआउट जास्त देतोय का. दुसरी गोष्ट, आपल्या कंपनीमध्ये खरंच ब्रँड प्रोडक्ट आहेत का. तिसरी गोष्ट, आपल्या कंपनीमध्ये जे रँक इन्कम म्हणतो आपण, ज्याला अवॉर्ड रिवॉर्ड म्हणतो, अवॉर्ड रिवॉर्डसुद्धा देत असताना कमी अचिव्हमेंटमध्ये जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्या माध्यमातून आपण बघू शकता की विचार करू शकता, इतर कंपनीसोबत आपण कंपेअर करू शकता आणि कंपेअर करून कंपनीसोबत तुम्ही कुणीही बसावं. मला तरी असं वाटतं की कोणीही तज्ज्ञ माणसानं बसावं
आपल्या कंपनीचा ग्रुपला आपण कंपनीचं गाईडलाईन टाकलेली आहे. ती गाईडलाईन कमीत कमी लाईफ टाईम चालण्यासारखी गाईडलाईन आहे. त्या गाईडलाईननुसार कंपनी चालते. आता त्या गाईडलाईनमध्ये तुम्ही त्या गाईडलाईन कंपनीची जर वाचलीत तर कंपनीबद्दल तुम्हाला कुठलीही शंका शिल्लक राहणार नाही. आणि त्या गाईडलाईननुसार आज रोजी जे कंपनी पेआउट देते, कंपनी जे प्रोडक्ट देते, हे प्रोडक्ट तुम्ही बघू शकता.